आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्याला घडवलं त्यांनाच आज दुर्लक्ष, अपमान आणि अत्याचार सहन करावा लागत आहे। ही केवळ भावनिक बाब नाही तर गंभीर सामाजिक समस्या आहे। नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज जागतिक वृद्ध अत्याचार विरोधी दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत की वृद्धांचे कायदेशीर अधिकार नेमके काय आहेत आणि ते स्वतःचे रक्षण कसे करू शकतात। दरवर्षी 15 जून हा दिवस जागतिक वृद्ध अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। यामागचा उद्देश म्हणजे वृद्धांवर होणारे अन्याय थांबवणे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे। वृद्ध अत्याचार म्हणजे कोणताही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भावनिक त्रास। यात मारहाण, अपमान, दुर्लक्ष, पैशांसाठी दबाव टाकणे किंवा एकटे सोडणे यांचा समावेश होतो। अनेक वेळा हा अत्याचार जवळच्या व्यक्तींकडूनच केला जातो। म्हणूनच कायद्याने ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत। भारतात पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम 2007 हा महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्यानुसार मुलांवर किंवा वारसदारांवर आपल्या वृद्ध आई वडिलांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे। जर मुलांनी ही जबाबदारी पार पाडली नाही तर वृद्ध व्यक्ती ट्रायब्युनलकडे तक्रार करू शकतात आणि न्यायालय त्यांच्या मुलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचा आदेश देऊ शकते। मालमत्तेच्या बाबतीतही वृद्धांना महत्त्वाचे अधिकार आहेत। जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला किंवा नातेवाईकाला मालमत्ता दिली आणि त्यानंतर त्याच्याकडून अत्याचार किंवा दुर्लक्ष झाले तर ही मालमत्ता परत मिळवण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे। जबरदस्तीने किंवा फसवणूक करून घेतलेली मालमत्ता कायदेशीररित्या रद्द केली जाऊ शकते। भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि यात वृद्ध व्यक्तींचाही समावेश होतो। त्यांना अपमानित करणे, दुर्लक्षित करणे किंवा एकटे सोडणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाते। त्यामुळे त्यांना सुरक्षित, आदरयुक्त आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। आरोग्याच्या बाबतीतही वृद्धांना विशेष हक्क आहेत। सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा आणि प्राधान्य सेवा दिल्या जातात। त्यांना आवश्यक उपचार, औषधोपचार आणि वैद्यकीय मदत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे। जर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर वृद्ध व्यक्तींना तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे। ते पोलिसांकडे जाऊ शकतात, हेल्पलाईन क्रमांक 14567 वर संपर्क करू शकतात किंवा जिल्हास्तरीय ट्रायब्युनलकडे अर्ज करू शकतात। तसेच त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढणे हा गुन्हा ठरू शकतो। शेवटी वृद्धांचे संरक्षण ही केवळ कायद्याची जबाबदारी नाही तर प्रत्येक समाज घटकाची आहे। आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना आदर द्यायला हवा, त्यांना वेळ द्यायला हवा आणि त्यांना एकटे वाटू देऊ नये। या जागतिक वृद्ध अत्याचार विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, वृद्धांचा आदर करूया, त्यांचे हक्क जपूया आणि कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध ठामपणे उभे राहूया। कारण एक दिवस आपणही वृद्ध अवस्थेचा अनुभव घेणार आहोत आणि आज आपण जे देऊ तेच उद्या आपल्याला परत मिळणार आहे। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। आपण समाज म्हणून काय बदल करू शकतो हे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।